हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण कांदे पोहे नेहमीच बनवतो, पण त्याच पोह्यांपासून मी आज एक क्रिस्पी असा नाश्त्याचा प्रकार बनवते. तर ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी एक मोठी वाटी हे पोहे घेतलेले आहेत. तर हे कांदे पोहे आपण बनवतो ते वाले पोहे आहेत. ते मी स्वच्छ करून घेतलेत आणि ते आपण आता एका प्लेटमध्ये घेऊन धुवून घेणार आहोत. तर आता मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून थोडेसे चोळून असे धुवून घेते आणि त्यातलं एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे तर ते आपण काढून घेणार आहोत. तर सेम आपण कांदे पोहे बनवताना कसं धुवून घेतो पोहे आणि भिजत ठेवतो, तसं मी एक 5 मिनटं ते भिजत ठेवलेत आणि बघू शकता आता ते अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत. तर आता ते मी बाजूला ठेवून नंतर एक मोठ्या साईजचा बटाटा आहे तर तो मी स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे, म्हणजे फोडी अगदी पातळशा केलेल्या आहेत. तर हा कच्चाच बटाटा आहे. तर आता ते आपल्याला बटाटा आणि पोहे जे आहेत ते मिक्सरला बारीक वाटायचे आहेत. तर आता एकसाथ तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाहीत पोहे, तर मी अर्धे पोहे आणि अर्धा बटाटा असं करत करत 2 बॅचमध्ये हे वाटून घेणार आहे. तर आता पोहे आणि बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये हे लसूण आणि आलं घालणार आहे. तर 5 ते 6 पाकळ्या लसूण आहे, थोडंसं आलं आणि या 3 हिरव्या मिरच्या आहेत. तर ते तुम्ही मिरच्या तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता आणि ते मी बारीक असं वाटून घेतलं आहे. तर हे वाटत असताना मी त्यामध्ये पाणी काही घातलेलं नाही आहे, पण अगदीच तुम्हाला जर वाटत असेल की थोडं घट्टसर आहे तर तुम्ही एक 2 ते 3 चमचे पाणी घालू शकता. फार काही पाण्याची आवश्यकता नाही आहे यामध्ये. तर आता हे वाटून झालेलं आहे. तर त्यानंतर मी त्यामध्ये हा एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घातली बारीक चिरून, त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा काळी मिरी पूड. तर हे सगळं घालून घेतलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे अगदी एक छोटी वाटी मी मैदा घातलेला आहे. मैद्यामुळे कसं कुरकुरीतपणा येतो थोडासा. तर तुम्ही मैदा नसेल खात तर तुम्ही त्यामध्ये गव्हाचं पीठ घालू शकता थोडंसं. तर आता हे सगळं छान असं मी एकजीव करून घेणार आहे. आपण यामध्ये पाणी बिलकुल यूज नाही आहे केलेला. तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलं की साधारणतः याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपलं भज्याचं पीठ वगैरे कसं असतं त्या टाईपमध्ये होते. तर आता ते अगदी एकजीव मी करून घेतले आणि बघू शकता आता त्याचे पकोडे करता येतील असे इतपत आपलं ते पीठ रेडी झालेलं आहे. त्यानंतर मी गॅसवर एका कढईमध्ये तेलही गरम करत ठेवलं होतं. ते छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण छोटे छोटे असे याचे पकोडे करून घेणार आहोत. तर पकोड्यांची साईज आपल्याला अगदी छोटी छोटी करायची, म्हणजे कसं ते आतूनही छान शिजले जातात आणि त्याला कुरकुरीतपणाही छान येतो. तर आता ते मी आलटीपलटी करून सगळ्या बाजूने छान असे ते कुरकुरीत होईपर्यंत आणि त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर अगदी क्रिस्पी असतात हे पकोडे, खायलाही टेस्टी, लहान मुलंही खूप आवडीनं खातील. टोमॅटो सॉस किंवा अगदी ग्रीन चटणीसोबत जरी तुम्ही मुलांना दिले तरी मुलं अगदी आवडीनं खातील आणि सगळ्यांसाठीच थोडासा वेगळा असा छान नाश्ता आहे. तर एकदा नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीनं हे पोह्यापासून बनवलेले पकोडे. तर आता आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. तर अगदी कुरकुरीत असे आपले पकोडे रेडी झालेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.